तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका विशाल. तर आपण आज आहे ना चांदबिबीच्या मालासाठी निघालो बरं का. म्हणलं नगरमधून निघालो टाकून आता आहे ना आलो होतो म्हणलं चांदबिबीच्या मालाला पण जाऊन ये बरं का. आणि इरालचा रस्ता बघून आहे ना भारी वाटलं बरं का मला एकदम. कारण की ना व्ह्यू भारी निघत होता बरं का तिथं. मग काय गाडी घेऊन डायरेक्ट निघालो आपण. डायरेक्ट पार्किंगमध्ये गाडी लावली बरं का. पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर नाही काही आलो म्हणलं थोडीफार सूचना वाचून घ्यावं काय काय सगळी माहिती दिलेली बरं गेलं चांदबिबीच्या मालाबद्दल बरं का. मग नंतर काय गेटमधून आलो नाही. गेटचा दरवाजा बारीक होता, थोड्या डोक्याला लागला, पण जाऊ दे म्हणलं आता काय आपणच वर बघितलं नाही आहे की नाही. मग काय चांदबिबीचा माल बघता बघताय ना आपण निघालो बरं का तिथून. आणि त्याच्यात म्हणलं साईडचा व्ह्यू घ्यावा, तर इथं वेगळाच किस्सा झाला. मग नंतर म्हणलं ते जाऊ द्या सगळं सोडा जाऊ द्या आपलं आहे ना व्ह्यू घ्यावं आहे की नाही. नंतर हे घर बघितलं म्हणलं इथं चांगला फोटो येईल बरं का कडक. मग काही आतमध्ये आलो म्हणलं हे दरवाजाला कुलूप कोण लावलेलं कारण आतमध्ये जाऊन बघा, पण अंधार होता काय दिसलं नाही बरं का एवढं. मग काय म्हणलं जाऊ द्या आता. मग काय आतमध्ये आलो आणि हे घर आहे ना दाखवायचं कारण असं होतं की हे एकदम भारी दिसत होतं म्हणलं इथं एकदा फोटो काढूनच घ्यावा आहे की नाही. मग तिथून डायरेक्ट निघालो म्हणलं आता चला पायरीने वर जायचं बरं का आपल्याला. मग काय निघालो बुवा अंधारातून. त्याला म्हणलं थांब टॉस लाव, हे बुटच्याने टॉस लावला बरं का. त्याच्यामुळे म्हणलं थांबा दामाने जा वरच्यांचं पडले लय लागेल म्हणले आहे की नाही. मग काय आम्ही डायरेक्ट तिथून फिरून वगैरे घेतलं आणि तुम्हाला म्हणलं थोडा नगरचा व्ह्यू पण दाखवा. नगरचा व्ह्यू दाखवायचा म्हणलं ना, तर वरून इतका क्लास दिसत होता ना विशेष नाही. म्हणलं चला आता आतमध्ये थोडा कॅमेरा फिरून घेऊ म्हणजे कसं वरची साईड पण तुम्हाला दिसून जाईल. जेव्हा वरून बघितलं खाली तर डोकंच बिंगायला लागलं. नंतर म्हणलं तिसऱ्या मधल्यावर जेव्हा आपण इथं दोन्ही साईडला कुलूप लावलेलं होतं म्हणलं आता काय खरं नाही भाऊ, आता काय जाता येत नाही म्हणलं वरती आहे की नाही. मग काय म्हणलं एकाच्या साईडने पण थोडा व्ह्यू घ्यावा. आणि त्याच्यात बघितलं भाऊ इथं मराच्या मावा खाऊन माणसं ठोकलेले बरं का. आणि त्याच्यात ते बॉक्समध्ये ना त्यांनी सिगरेट वगैरे टाकलेलं आहे. काय राव तुम्ही इकडं फिरायला तर लहान पोरं येतात. त्याची येडे चाळीचं बंद आहे ना भाऊ, होतं नसतं ॲडवन्स करीत बरं का इथं. म्हणलं जाऊ दे भाऊ आता काय मजा करायला आलो आहे म्हणलं, थोडीफार मजा पण करून घ्या की नाही. त्याचे ते माणसं इथं मस्तपैकी बसलेली होती आणि ना आपण मस्तपैकी फिरत होतो बरं का. थोडा इकडचा थोडा तिकडचा व्ह्यू घेत होतो. आणि त्याच्या ते बाबा त्या पोराला म्हणले थांब सर उभा थांब, फोटो चांगला नेणार नाही तर. त्याच्या तिने नाही का 4-5 राऊंड इतके फासमध्ये मारले बोईलं पोराने. म्हणले याला दम लागत का नाही, सगळे काय दाखवू शकत नव्हतं तुम्हाला. कारण की ना तुम्ही म्हणले असते लय बोर झाले जाऊ दे आता व्हिडिओज नाही बघायचा आहे की नाही. आणि हे काय म्हणलं भाऊ चला आता खाली कॅमेरा धरतो तू. मग काय निघालो भाऊ आपण डायरेक्ट खाली. म्हणलं पायरून जा, पाय पडला ना भाऊ लय लागम बरं का. मग काय डायरेक्ट खाली आलो बरं का आम्ही. तर मी ह्यो म्हणला काय ना आता लोकांना सांग काय ना इथून आहे ना हे पण आहे म्हणले पायरी ना कुठून होती. आपण फ्रंटने आलो का डायरेक्ट इथं पहिला खांबाजवळ जायचं बरं का. पहिल्या खांबाजवळ डायरेक्ट पायरी बरं का. कारण की ना मला पण नवीन आलो होतं तेव्हा माहीत नव्हतं. मला नंतर विचारल्याच्या नंतर माहीत झालं का तिथं पायरी आहे म्हणून बरं का. आणि इथं कचरा कोंडीच आहे ना, कचरा कमी आणि मोकळी जास्त दिसत होती कारण की बाहेरच कचरा पडलेला होता ना. आम्ही तिथून डायरेक्ट निघालो बरं का. आणि निघाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कारण की याच्या पुढचे पार्ट आहेत ना अजून आहेत ना पडणार आहे. कारण की आम्ही ना काही ठिकाणी गेलो होतो फिरायला बरं का. तर हा व्हिडिओ कसा वाटला नाही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.